एफझेड बॉईज बॅटिंग टीम एखादा प्लेयर असेल तर पाठवा. चला जाऊयात पहिल्या मॅचच्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अर्थातच एका बाजूला कल्याणचा संघ आणि एका बाजूला ठाण्याचा संघ आहे. पहिली ओव्हर घेऊन धीरज. धीरज आलाय पहिली ओव्हरची गोलंदाजी. आई कौदेवी चिंतामणी कल्याणचा संघ आहे. एक मोठे स्टारकास्ट असलेला हा संघ आहे. अर्थातच चिट्टू पौशी देखील या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, जे KPL चे आयोजक आहेत. त्या परिसरामध्ये जे एक मोठं आयोजन केलं जातं. सलामीचा सूरज आणि भावेश ही जोडी दाखल होते. मॅच ऑन होते. जाऊयात नव्या मॅचकडे. पहिलाच बॉल आणि तिकडे मात्र एक सिंगल रन मिळतोय. इथे मात्र जबरदस्त, क्या बात आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 रनासाठी हा एक खणखणीत चौकार आलाय. ओहो जबरदस्त टप्पा, चांगला कट केलाय. पुन्हा एक ड्राईव्ह केलाय आणि तिकडे लॉंग ऑफला मात्र थोडस बॉल गेल जातो की काही प्रश्न होते. बॉल थांबवलाय. ओमकारने मात्र लॉंग ऑफला बॉल मात्र थांबवलाय तिकडे. आज पुन्हा एकदा काही कल्याणच्या संघामध्ये नवे चेहरे पुन्हा पाहायला मिळतात. नेहमीच चान्स दिला जातो अनेक नव्या खेळाडूंना. पुन्हा ड्राईव्ह केलाय तिकडे. लॉंग ऑफला मात्र प्रवीण आहेत. आणि कृष्णा होते. कृष्णाकडनं मात्र बॉल थोडासा मिस झालाय. 6 रन. कृष्णा देखील या संघाचा एक महत्वाचा बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटिंग देखील मधल्या काळामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस बॅटिंग देखील करतो. एक ओव्हर संपली, एक चौकार आला आणि तदनंतर देखील धावसंख्या ही 6 या अंकावरतीच आहे. संघाचा कॅप्टन आकाश गोलंदाजी मार्गवरती येतोय. एका बाजूला सूरज, एका बाजूला आकाश, असं काहीसं समीकरण या क्षणाला ह्या क्रीडांगणामध्ये पाहतोय. काल सचिन, कपिल ही समीकरणं पाहिली. अशी अनेक काही समीकरणं असतात जी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिलाच बॉल आकाशने वाईड खर्चलाय. एक्स्ट्रा. ओहो जबरदस्त बॉल, क्या बात आहे आकाश. इकडे मात्र नो बॉल. एक एक्स्ट्रा रन. 8 रन झालेत.
पुन्हा टॅप केले तर सुनील आहेत, सुनील विश्वकर्मा गांगुली. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे पॅव्हिलियन मध्ये. बॉल डिक्लेअर स्वरूपात रन मिळतोय. 3 बॉल आणि 9 रन. बरंच बाहेर पिचिंग, व्हाईट बॉल असेल. पुन्हा एकदा नो बॉल, नो आणि +1. 12 झाले. 3 बॉल 12 रन. धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. ओहो जबरदस्त. आणि रिव्ह्यू मात्र स्वीकारला जातोय. मिडल लाईन नो बॉल आहे काय यासाठी मात्र चेक केलाय. अर्थातच कुठेतरी बॅटर मात्र नो बॉल असल्या कारणाने सुखरूप आहे. 3 बॉल 13. 3 बॉल 13 रन. पुन्हा टॅप केलाय. पुन्हा टॅप केलाय. लॉंग ऑफला धीरज फेकी केलाय. रन झालाय. 5 बॉल 16 रन. शेवटचा बॉल असेल. आणखी एक एक्स्ट्रा वाईट बॉल. 5 बॉल 17. पाच बॉल 17 रन.
नो बॉल पंच केलाय आणि असेल तो आणखी एक चौकार. पंचा येतोय. बरीच महागातील ही ओव्हर ठरते सेकंड ओव्हर, कारण पहिल्या ओव्हरला चौका येऊन देखील 6 रन होते. शेवटचा बॉल मात्र इथे डॉट बॉल. रन झालेत 22. 16 रन आलेत या ओव्हरला. नवीन गोलंदाज विकीचा विचार होतोय. विकीच्या डोक्यावर आपण KPL ची कॅप देखील पाहतोय. पहिलाच बॉल तिकडे कृष्णा आहेत. कव्हर तर करावी लागणार आहे ओव्हर, कारण संघाचा कॅप्टन जो आकाश होता त्याच्या गोलंदाजीवरती काहीशा धावांची गणित विस्तारित झाली. 16 रन आले. ओहो, जबरदस्त स्पेल, जबरदस्त टप्पा. डॉट बॉल. पुन्हा बॅकफुटला पंच केले, सिंगल असेल. सलामीचा सूरज आणि भावेश अजूनही खेळपटलावरती थांबलेत, टिकून राहिलेत. 3 बॉल 23. जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला व्हाईट बॉल. पुन्हा बॅकफुट पंच केलाय आणि रन असेल 2 रन. किती? 26. 4 बॉल 26. ओहो, व्हेरी गुड जज. क्या बात आहे, काय जज केलाय. एका रनासाठी मात्र स्वतःचे असलेले सर्वच कौशल्य पणाला लावलंय. अजून एक वाईट बॉल. 28 रन झालेत. 4 बॉल 28. तिकडे मात्र व्हाईट बॉल प्लस होतोय. 2 रन असतील. रन झाले तर 30 रन. अजूनही तसं पाहता 8 बॉल बाकी आहेत. दरम्यानचा 22 1 रन.
30 फन. पुन्हा पंच केलाय. क्या बात आहे. आणखी एक चौकार आलाय मित्रा. ओव्हर झाली. 35 रन झालेत. शेवटची ओव्हर ओमकारचा विचार होतोय. एक चांगली धावसंख्या 3 ओव्हर मध्ये रचली आहे. पहिलाच बॉल वाईड. धावांची प्रगती त्यात इथे केली. एक्स्ट्रा धावेची आणखी एक गळती. पुन्हा टॅप केलाय. 4 रन मिळतील. काय बॅटिंग करतायत सलामीचे दोनही बॅटर. एका भावेश कडनं चौकार आलाय. सूरज कडनं चौकार आलाय. पुन्हा टॅप. पुन्हा 4. जबरदस्त. 44. पुन्हा एक व्हाईट बॉल. 45. एक टॅप केलाय. डिक्लेअर 1 रन. 46. 3 बॉल 46. ओहो वंडरफुल. जबरदस्त. 50 झालेत. 50 धावा. एकवीस धावा आणि 14 धावा वैयक्तिक दोन्ही खेळाडूंच्या पाहायला मिळतात. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय. 1 रन. 51 झालेत. शेवटचा बॉल आहे. पुन्हा टॅप केलाय. तिकडे लॉंग ऑफला धीरज आहे. फेकी केलाय पण रन मात्र सिंगल. आणि एकदा बॅटिंग आवडली असेल दोघांसाठी पुन्हा टाळ्या झाल्या पाहिजेत. नो लॉस. या दोघांनी पहिल्या इनिंगचा खेळ मात्र कंप्लीट केलाय. अर्थातच 53चं टार्गेट दिलंय. त्रेपन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर दोनही लेफ्टर बॅटर प्रवीण आणि सुनील.
चला मॅच सुरू होते. मोठं टार्गेट आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्राने सुरुवात केली वैभवने. व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. ह्या वेळेला जर आपण पाहिलं नो बॉल. आणि चेक केला जाणार आहे काही क्षणातच. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून विराज चेक करायचंय. नक्कीच एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळतोय. डिसिजन चेक केला. ओहो, सुनीलच्या बॅट मधून एक चांगला ड्राईव्ह केलाय. किती रन? 2 रन. एक आक्रमक बॅटर आहे. 2 बॉल आणि 4 रन. पुन्हा टॅप केलाय. ओहो, जबरदस्त. क्या बात आहे. सूरज ना, सूरजने बॉल मात्र तिकडे थांबवलाय. सूरजने बाउंड्री मारली आणि सूरज बाउंड्री देखील अडवतोय. 3 बॉल 5 रन झालेत. इथे मात्र टॅप केलाय. सिंगल रन मिळेल. आणि नो बॉलचा कॉल आलाय. थ्रो बॉलिंग नो बॉल दिलाय. लास्ट 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 8 झाले. 8. 4 बॉल 8. तिथे मात्र टॅप केलाय. सिंगल 1 रन असेल. 5 बॉल 9 रन. हो, जबरदस्त ड्राईव्ह केलेला. नो चान्स होता मला वाटतं, पण बॉल अडवलाय. बॅटीला लागून अडलाय बॉल. एक डिक्लेअर रन आहे. 10 रन. 1 ओव्हर आणि 10 रन. प्रणय, नवीन गोलंदाज प्रणय येतोय. एक ओव्हर 10 झालेत. ओहो, जबरदस्त ड्राईव्ह केलाय. टॅप केलाय.
2 रन मिळतील. थोडस आणखी या बाजूला दिशा मात्र गांगुलीला बनवावी लागेल. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जज केलाय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 बॉल आणि रन झाले 14. 17 बॉल 39. अजूनही गरज आहे. टॅप केलाय. पुन्हा एकदा थोडं आणखी दिशा मात्र इकडे जर गाठली तर नक्कीच 4 रन मिळतील. तसं पाहता सुनीलचे 2 चौकार अडवले. 2 बॉल झालेत. रन झाले 16. एक सिंगल आहे. क्या बात आहे, जबरदस्त ड्राईव्ह. 4 रन. सुनील बरेच प्रयत्न करतोय पण त्याच्या प्रयत्नांना आता मात्र यश आलंय. 4 रन. 4 बॉल 21. एक रन. रन झाले तर 22. 5 बॉल आणि 22 रन. इथे मात्र एक पुन्हा सिंगल रन. 23 झाले. 2 ओव्हर 23 रन. बारा बॉल मध्ये 30 रनांची अजून गरज आहे. म्हणजे अर्थातच प्रतिषटक 15. बारा बॉल 30 रनांची अजून गरज आहे. नवीन गोलंदाज सौरभ. बारा बॉल 30 रनांची अजूनही विजयाकरता गरज. पहिलाच वाईट बॉल. एका वेगाने मात्र गोलंदाजी करत असताना एक्स्ट्रा धाव. क्या बात आहे प्रवीण, काय रॉकेट स्ट्रोक होता. पण तिकडे मात्र रन पूर्ण राहिलाय. विकेट, रन आउट. पण काय स्ट्रोक होता, लाजवाब. स्वतः बॅटर चिटू आलेत, अर्थातच सागर पौशे. दरम्यानचा एक डॉट बॉल. नक्कीच कल्याण विरुद्ध आणखी एक ठाणा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र शिटू मात्र रनआउट झालेत. न्यू बॅटर धीरज. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. पुन्हा टॅप केलाय. 2 रन मिळतील. 26 रन झाले. 4 बॉल. शेवटचे 2 बॉल अजून बाकी.
पुन्हा टॅप केलाय आणि चौकार आहे. 4 रन, 30 रन झालेत. 7 बॉल 23 ची मॅच आहे. आणि इथे मात्र सुनील मात्र माघारी झालाय, पण सुनीलने देखील चांगले प्रयत्न केलेत. खूप चांगली फाईट दिली सुनीलने. नक्कीच एक कमी धावसंख्या जर असती आणखी 35-40 तर नक्कीच कल्याण संघाने टार्गेट अचीव केलं असता. पण 6 बॉल 23 ची मॅच जी आहे ती मात्र डिफिकल्ट आहे. न्यू बॅटर कृष्णा आहेत नॉन सेकंडला. आणखी एक प्रणय येतोय बॅटर, सॉरी बॉलर. ओहो, रॉकेट धीरज आउट झालाय. चला यानंतर OV11 ठाणे आणि या चालू सामन्याचा विजेता संघ. दोन संघांचा सामना मात्र काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. नवीन विकी येत आहेत. नो बॉल. आणखी एक नो बॉल आणि प्लस 2 रन. पाच बॉल 20 रन अजून गरज आहे. टॅप केलाय, लॉंग ऑफला प्लेयर आहेत. डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा टॅप केलाय, सिंगल 1 रन. पुन्हा टॅप केलाय, 1 रन असेल. आता अवघ्या मात्र 2 बॉलने विजय निश्चित होणार आहे. उर्वरित 2 बॉल राहिलेत आणि संघ मात्र एफझेड बॉईज हा विजयाच्या दृष्टिकोनातून नेक्स्ट मॅच साठी तयार होईल. एक डिक्लर, शेवटचा बॉल असेल. नो बॉल प्लस आणखी 1 रन. तिकडे मात्र जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि या मॅच वरती नाव कोरलंय, विजय मिळवलाय एफझेड बॉईज संघ. चला लगेचच आपण टॉस साठी यायचंय. OV11 ठाणे आणि एफझेड बॉईज आणि मॅन ऑफ द मॅच आहे अर्थातच भावेशला मॅन ऑफ द मॅच जातोय. तिकडे टॉस देखील केला जातोय. मी मॅन ऑफ द मॅच साठी विशाल सिंग आपणास विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. विशाल सिंग आपण यायचे आणि भावेश मॅन ऑफ द मॅच साठी आपण स्टेजवर या.